भावाशी मुंबई लागलो हा. मला काय सांगतो मला काहीतरी रूम बघ. मला बजेट काय आहे तुझं? अरे आताच नोकरी लागली आहे ना, खूप कमी बजेट हा. या काम कर दिव्या केस. अख्ख्या जगान जरी नाकारलं ना तरी दिवा आपणाक स्वीकारतात. काय सांगत, आताच गाडी पकडते. भावाशी ह्या आपला दिवा स्टेशन. अरे पण मला गर्दी किती हा. अरे असतलीच ना, कारण या दिवा स्टेशन हा गावात जाणाऱ्या गाडी हयच थांबतात आणि फास्ट ट्रेन पण हयच थांबतात. काय सांगत, फक्त सकाळी गावात जाताना हैसून गाडी पकडायची नाही. किती अरे कोणी चढूकच देऊचे नाही. मग मी काय चढू. तू ना एक काम कर, हैसून पुढे 2 स्टेशन डोंबिवल्या थय बघ चढा गावला तर गावला. अरे मला डोंबिवली खात सांग. अरे भावाशी ईस्ट वरून वेस्ट वर जाऊचा कसा ना. काय यार, माझं चुलतो वेस्टला होता ना. चुलत्याक भेटूक जाऊचा हा. या काम कर, त्या ब्रिजने जा. अरे मेला यू ब्रिज अजून बांधूच हा. अरे बऱ्याच वर्षापासून बांधूचो हा. चल. भावाशी हाय खोली भाड्याचा रेंज काय हा? या बघ, जेवढा बजेट कमी तेवढा स्टेशन पासून लांब आणि सुविधेपासून लांब. तुझी रेंज काय हा? माझी मिडल रेंज आहे ना. मिडल रेंज हा. तर चल मग BR नगर. भावाशी दिव्यात पाण्याचा कसा काय असता. ह्या बघ, दिव्यात पाणी 4 दिवसांनी येतात, तर आपण 15 मिनिटासाठी येतात. जगाच्या कोपऱ्यावर तू खयावर राहू, पण त्या 15 मिनिटाचा पाणी भरण्यासाठी दिव्यात पोच. नाहीतर एक काम कर ना, काय आजूबाजूक मावशी नाहीतर आत्या बनव, ता तुझा पाणी भरताला. आणि हो, दिव्यात पावसाळ्यात पाण्याचं टेन्शन घ्यायचं नाही. किती कारण घरातच पाणी भरता ना. भावाशी नाव जरी दिवा असला ना तरी हा दिवो कधी पण विसता. म्हणजे कधी पण लाईट जाता रे गेली. आमका सवय हा. आम्ही कोकणातले असो म्हणा ना, आम्ही पॉवर सेव्हिंग मोडवरच जगतो. त्यामुळे आमच्या लाईटी आणि हो चार्जिंगचा फॅन घेऊनच फिरतो. औषध खावारणी पण गेली. भावाशी दिवा कोण कोण रवा घेतात. कोण रावा केत. गावावरून शिकायला मुंबईला आलो. मुंबई खिशाला परवडली नाही, मग दिव्याला राहायला आलो. घरातले लग्नाला तयार नव्हते, मग काय पळून जाऊन लग्न केलं आणि दिव्याला आलो. आम्ही चाकरमानी म्हणून दिव्याला आलो. आणि आम्ही पण. तुम्ही कोण. कसा आहे ना, विक्रोळीत आमचा एक फ्लॅट होतो, तो आता डेव्हलपमेंटला गेलो. ह्योच आमच्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट ठरलो. म्हणजे विक्रोळीच्या 10x10 रूमचे आम्हाला 18,000 रुपये मिळतात आणि त्यातले 4,000 रुपये देऊन 2 BHK मध्ये राहतो दिव्यात. आणि 14,000 रुपये सेव्हिंग बोल सेव्हिंग सेव्हिंग. गेली 10 वर्ष तो बिल्डिंगच बांधतोय आणि 10 वर्षात मी त्या पैशात 2 पोरांची लग्न केली. आणि एवढंच नाही, बदलापूर मध्ये रूम घेतलाय महाडा कॉलनीत. आणि आमचा दिव्याचा रूम नाही, बिझनेस मॉडेल आहे. बिझनेस मॉडेल चेकला वाटतं. चल 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 चल. बघलं बिझनेस मॉडेल हा. चल चल भावाशी कसं वाटलं दिवा रवा घेतलंस ना. हे पण माका एक सांग, तू इतकी वर्ष दिव्याक राहतस, तुका काय वाटतं रे दिव्याबद्दल. माका दिवा मस्त आहे रे. नाही काही अडचणी असत, पण हळूहळू दिवा त्यावर मात करता. दिव्यातले रस्ते आता मोठे होतात. पूर्वी लोक ट्रॅकवरून पाणी हाडायचे, त्या लोकांच्या आता घरात नळ इलो. काही वर्षात लाईटीचा पण प्रश्न मिटत. दिवा आता हळूहळू बदलता रे. पूर्वी लोक दिव्यात भाड्याचं घर घेऊन राहायचे, आता लोक दिव्यात स्वतःचा हक्काचा घर असला पाहिजे म्हणान येतं. अरे वा, मग मी हयाच तर राहू. पण अशी एक जागा बघ जिथे एक तरी कोकणी माणूस असा. भावाशी यो दिवा हा प्रत्येक बिल्डिंग मध्ये 50% जास्त कोकणी लोकच राहतं. काय सांगत. चल मग. चल.